दुसऱ्या बाजूला स्वतः कर्णधार असणार आहेत मयूर डिंगरे. नाणेफेक करून घ्यायचे. काटा असा कॉल दिलाय आणि जय महाराष्ट्र चॅलेंजर संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि आपला निर्णय कळवतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतोय तो जय महाराष्ट्र चॅलेंजर संघ आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय तो जय महाराष्ट्र पहिल्या 8 संघाला. याच्या पुढचं समालोचन करतील आमचे मित्र आर्यन भोपतराव. यापुढील सामना जय महाराष्ट्र चॅलेंजर्स विरुद्ध जय महाराष्ट्र पहिल्या 8. जय महाराष्ट्र पहिल्या 8चे दोन्ही फलंदाज मैदानात आलेले आहेत. अंकुर भेरे यांना विनंती की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आकाशदादा अधिकारी स्वतः यावेळेस मैदानात काल काही कारणास्तव ते सामने खेळले नव्हते, परंतु आज उत्साहपूर्व तयारीत ते मैदानात आलेले आहेत आणि त्याचा नक्कीच त्यांच्या अनुभवाचा नक्कीच जय महाराष्ट्र चॅलेंजर्स संघाला फायदा होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. मात्र दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची की वेळेची मर्यादा आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अक्षय अधिकारी लवकरात लवकर सामना सुरू करा. अक्षयदादा अधिकारी यांना विनंती आहे की यांना बाउंड्री रेषेच्या बाहेर पाठवायचे जेणेकरून इकडे शांतता राहील. कृपया करून सगळ्यांनी बाउंड्री रेषेच्या बाहेर जायचंय. ज्यांची मॅच झाली त्यांनी प्लीज तिकडे जा. जय महाराष्ट्र गोविंदा पथक क्रिकेट प्रीमियर लीग दिवस दुसरा पर्व दुसरे सामना सुद्धा दुसरा. जय महाराष्ट्र चॅलेंजर्स विरुद्ध जय महाराष्ट्र पहिल्या 8 आणि या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप जास्त महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण या सामन्यामध्ये जो हरेल त्याला घरचा रस्ता घ्यावा लागणार आहे. आणि बघूयात आता या सामन्यामध्ये काय होतंय, कोण विजयी होत आहे आणि कोण घरी जात आहे. 3 षटकांचा होणारा सामना. 3 षटकांमध्ये 3 गोलंदाज हे कंपल्सरी असणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक हे क्षेत्ररक्षण मर्यादित असणार आहे, दुसरं षटक हे ओपन होणार आहे. अंकुर भेरे यांना विनंती की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंकुर भेरे. अंकुर भेरे कर्णधार आणि मयूर डिंगरे कर्णधार, आपल्याला विनंती आहे की मैत्रीपूर्ण सामना जरी होत असला तरी ही लीग मॅच आहे, कुठेतरी आपल्यात सुद्धा संघर्ष आणि चॅलेंज आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे जुने सदस्य रितेशदादा किस्मतराव यांचं मैदानात आगमन झालंय. मंडळाच्या वतीने आणि सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने, गोविंदांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आणि स्थान बनवायचं. त्यांच्या सोबत यशवंत काका महाजन यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. दोघांनी समालोचन कक्षाकडे यायचंय आणि कर्णधारांना विनंती की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अंकुर भेरे क्षेत्ररक्षणातले कर्णधार, लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. फलंदाज मैदानात आले, तुमची वाट बघतायत, वेळेची मर्यादा आहे. पुढच्या 30 सेकंदांमध्ये जर सामना सुरू नाही झाला तर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. या सामन्यामध्ये पंचांची भूमिका साकारतायत ते अक्षय बाळा राखाडे आणि या बाजूला असतील ते नवलदादा चव्हाण पंचांच्या भूमिकेत. पंच
एका बाजूला पंच असतील ते अक्षय राखाडे आणि एका बाजूला पंच असतील ते नवलदादा चव्हाण. दोघांना विनंती की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंच सामना सुरू करायचा आहे. जय महाराष्ट्र पहिल्या 8 संघाकडून आलेले पहिले 2 फलंदाज जय महाराष्ट्र संघाचे युवा नेतृत्व सुजय भगत आणि एकीकडे असतील ते सनी रोकडे. पहिला बॉलर तो चांगला असा बॉल परंतु तो काही प्रमाणात वाईट गेलाय. वाईट +1 एकूण 2 धावा. आणि आता मात्र खूप चांगला चेंडू होता, काहीसा न समजलेला चेंडू, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र 1 धाव भेटते. धाव संख्या झाली ती 3. खूप चांगला चेंडू स्वतःच्याच गोलंदाजीवरती स्वतःच खूप चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल गोलंदाजाकडून. धाव संख्या स्थिरावलेली. धाव संख्या 3. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3. चांगला असा फटका, चांगला असं क्षेत्ररक्षण झाले ते कर्णधार अंकुर भेरेकडून. दोन्ही संघांसाठी खूप जास्त महत्वाचे असलेले हे सामने. पुढील चेंडू चांगला असा फटका आणि सौरभचं चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि हॅम्परला कॉल, परंतु नॉट आउट देत आहेत. 1 धाव भेटते. धाव संख्या झाली ती 5. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू 5 धावा. चांगला असा सुजेचा फटका, कर्णधाराचा खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू जातोय. षटकातील शेवटचा चेंडू होतोय. चांगला असा फटका, खूप चांगली गोलंदाजी, कुठेतरी सुजयला आणि सनीला बांधून ठेवलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 6. एकही गडी बाद अजून झालेला नाहीये. आणि आता मात्र जय महाराष्ट्र चॅलेंजर्सचा दुसरा गोलंदाज येतोय सौरभ झुंजारराव. स्ट्राईकला असेल तो सनी, नॉन स्ट्राईकला असेल तो सुजय. पंचांची भूमिका साकारतात ते आमचे पंकजदा पवार आणि एका बाजूला असतील नवलदादा चव्हाण. दरम्यान पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आणि कुठेतरी छोटीशी मिस्टेक झाली आहे मयूरकडून. खूप चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी पहिल्या षटकात आणि कुठेतरी एक गणित थोडं चुकलं आणि चौकार भेटतोय. 4 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या झाली ती 10. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू सनी स्ट्राईकला. आकाशदादा अधिकाऱ्यांची काल जी कमी भासलेली ती त्यांनी आज मात्र भरून काढले. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण केलंय आणि गडी धावबाद केलाय. त्यांच्या अनुभवाचा नक्कीच संघाला फायदा होणार आहे, यात मात्र शंका नाहीये. पहिला धक्का बसतोय तो सनीच्या रूपात. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा फटका आणि एकच धाव भेटते डिक्लेअरच्या स्वरूपात. धाव संख्या झाली ती 11. या आणि या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि पुन्हा कुठेतरी मिसफिल्ड होते. खरं तर या चुका टाळाव्या लागणार आहेत. सलग दुसरा चौकार येतो या षटकामध्ये. धाव संख्या आता 4 ने वाढते. धाव संख्या झाली ती 15. पुन्हा एकदा तसा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॉल मात्र फिरकी होता. धाव संख्या 19 वाढते. धाव संख्या 16. या षटकातील आता हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चौकार. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आलेत आणि धाव संख्या झाली ती 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 3 षटकांचा सामना आणि 3 गोलंदाज कंपल्सरी. बाळादादा कडव यांनी जर 3 चेंडूंमध्ये 3 चौकार मारले तर अक्षय राखाडे यांकडून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. शेवटचं षटक घेऊन येतो तो बंटी. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलेलं मयूरने, परंतु नंतर आलेले 3 चौकार आणि त्याच्यामुळे झालेली गडबड आणि बंटीच्या पहिल्याच चेंडूवरती बाळादादा कुठेतरी बाद झालाय, घाई केली आहे आणि दुसरा झटका बसतोय तो जय महाराष्ट्र पहिल्या 8 संघाला. या षटकातील आता हा दुसरा चेंडू
धावा झाल्यात 20, गडी बाद झालेत 2. चांगला असा फटका आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आकाशदादाकडून. वेळोवेळी तो त्याची उपस्थिती जाणीव करून देतोय, जिकडे त्याला उभं करतोय तिथे तो चेंडू अडवतोय. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 21 आणि खोलवरचा चेंडू चांगला असा डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र सुजय इथे यशस्वी होतोय, गडी बाद होतोय. आता मात्र आलाय हरेश. चांगला असा फटका आणि सोमनाथ दादाकडनं खूप चांगलं असं यष्टीरक्षण झालंय. निर्धाव चेंडू जातो. या षटकातील अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. नो बॉल आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. पंच नो बॉल 1 रन. नोची 1 धाव मात्र भेटते. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि कुठेतरी इथे संधी आणि गडी बाद होतोय. इम्रान बाद होतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि आता स्वतः कर्णधार मात्र मैदानात येत आहेत. मयूर डिंगोरे मैदानात आलेत. नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवर असेल हरेश. चांगला असा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव भेटते. धाव संख्या झाली ती 24. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला टप्पा, चांगला फटका, कुठेतरी डिफेन्स दिसला. 1च धाव भेटले. षटक संपतंय. पहिली इनिंग संपली आहे. धावा झाल्यात त्या 25 आणि 26 धावांचं आव्हान असेल जय महाराष्ट्र चॅलेंजर्स संघासमोर. खरं तर सौरभच्या षटकामध्ये आलेले 3 चौकार हे कुठेतरी महागडे ठरले, परंतु त्यांनी पूर्ण चांगला प्रयत्न केलेला, पण कुठेतरी क्षेत्ररक्षणाची त्याला साथ भेटलेली नव्हती. त्या 12 धावा आता किती महागात पडू शकतात चॅलेंजर्स संघाला ते आपल्याला बघायचं आहे. 26 धावांचं आव्हान, 18 चेंडू आणि 26 धावा. जय महाराष्ट्र चॅलेंजर्स संघाकडून ओपनिंगचे 2 फलंदाज येत आहेत. मयूर आणि सौरभ दोघी. यापुढील होणारा सामना जय महाराष्ट्र महाराजा विरुद्ध जय महाराष्ट्र चॅम्पियन्स असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचंय. रितेशदादा किस्मतराव यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्यांची नाणेफेक करणार आहोत. रितेशदादांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी टॉस्कॉ बॉक्स जवळ यायचंय. आमचे मित्र स्ट्राईकला असेल सौरभ, नॉन स्ट्राईकला असेल मयूर, गोलंदाजी मार्कवरती मात्र असेल स्वतः सुजय दादा भगत. दुसऱ्या इनिंग मधला पहिल्या षटकातील पहिला चेंडू, 26 धावांचं आव्हान. पहिलाच फटका जोरात मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मात्र भेटते. नो +1. एकूण 2 धावा जात आहेत संघाला. धाव संख्या देते 3. कुठेतरी डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र पटकन अशी चोरली आहे. सौरभने नॉन स्ट्राईकला आलाय. स्ट्राईकला आता गेलाय मयूर. धाव संख्या झाली ती 4. पहिल्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगला असा ताकदीशी फटका मारण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअरच्या सुरुवात मात्र 1 धाव भेटते. धाव संख्या झाली ती 5. पहिलं षटक चालू आहे. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. चांगला असा फटका, कुठेतरी समोर फटके मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला अपयश येते. 1 धाव मात्र भेटते. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगला, खूप चांगली फिरकी गोलंदाजी केली ती सुजयने. खूप चांगली फिरकी घेतली चेंडूने पडल्यानंतर. 1 धाव मात्र भेटले. शेवटचा चेंडू
आता मात्र कुठेतरी बांधून ठेवलं सुजयनी फलंदाजांना. धाव संख्या झाली ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 8 आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 18 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू आणि 18 धावांचं आव्हान असेल. दोन्ही संघांसाठी हा सामना प्रचंड महत्त्वाचा आहे, कारण जो संघ हरेल जवळपास त्याचं या स्पर्धेतलं आव्हान हे संपुष्टात आलेलं असेल. त्याच्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्रचंड महत्त्वाचा आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज आला इम्रान. सामना करेल सौरभ आणि सरसकट दणदणीत कार्पेट शॉट भेटतोय चौकार. स्वतःच्याच गोलंदाजीवरती जे 3 चौकार त्याला आले, तिन्ही चौकार त्याला वसूल करायचे असतील तरच संघ हा विजयाकडे जाईल. पहिल्या चेंडूवरती चौकार दिलाय. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. धाव संख्या झाली ती 12. पुन्हा एकदा खूप चांगला फटका आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं अपील, परंतु सौरभ पोहोचलाय त्याच्या क्रीजमध्ये. एक धाव मात्र भेटते. धाव संख्या झाली 13. पहिल्या षटक संपलंय, दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यापुढील होणारा सामना जय महाराष्ट्र महाराजा विरुद्ध जय महाराष्ट्र चॅम्पियन्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय आणि खूप चांगला फटका होता, खूप चांगली ताकद लावलेली, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एकच धाव भेटले. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. जय महाराष्ट्र चॅम्पियन संघ आणि जय महाराष्ट्र महाराज संघ, एकतर कर्णधार इकडे पाठवा किंवा खेळाडू एखादा प्रतिनिधी तुम्हाला इकडे पाठवावा लागेल टॉस साठी. धाव संख्या झाली 14. 3 चेंडू अजूनही शिल्लक आणि कुठेतरी चूक करून बसलाय सौरभ. कुठेतरी चूक झाली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चौकार त्याला घ्यायचा होता, परंतु बॉल वरती लागला आणि षटकार गेलाय आणि गडी बाद झालाय. पहिला गडी बाद झालाय. सौरभच्या रूपात पहिला झटका बसलाय. 14 धावांवरती पहिला धक्का बसला. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगला फटका आणि कर्णधाराकडून मिसफिल्ड होतोय. चौकार आलाय बंटीच्या बॅट मधून. धाव संख्या गेली ती 18 वरती. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. बंटीने आल्या आल्या दणदणीत खणखणीत चौकार दिलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपतंय. 1 धाव मात्र भेटते. धाव संख्या झाली ती 19. शेवटच्या षटकात अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांचं आव्हान असेल. धाव संख्या झाली 19. टार्गेट आहे 26. आता बघायचं आहे शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे. बंटी असेल स्ट्राईक वरती, मयूर असेल नॉन स्ट्राईक वरती. मयूर एक अष्टपैलू खेळाडू की अजिंक्य राखाडे यांना विनंती की त्यांनी टॉस उडवून घ्यायचं आहे. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आलंय. सूरज मात्रे यांना विनंती की पुढील सामन्याची नाणेफेक आपण करून घ्यायची. गोलंदाजाने कुठेतरी बांधून ठेवलंय. 1 धाव आली आहे. कुठेतरी बॉल टू बॉल सिक्वेन्स आला. 21 धावा झाल्या आहेत. 4 चेंडूमध्ये अजूनही 5 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 5 धावा. कट्टुकोट आणि अगदी प्रेक्षणीय चालू असलेला सामना. 4 चेंडू 5 धावांचं आव्हान. जोरात फटका मारण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी क्षेत्ररक्षणाला यश येतंय आणि 1च धाव भेटते. 3 चेंडू 4 धावांचं आव्हान असेल. आता धावा झाल्यात 22. चेंडू शिल्लक आहेत अजून 3. 3 चेंडू 4 धावा. आणि कुठेतरी मयूरकडून मिस्टेक होते. बाळादादाचा अनुभव इथे कामी येतोय. कुठेतरी भान विसरून बसला आणि मोठा फटका दिला आणि षटकार गेला आणि षटकार या बॉक्स क्रिकेटमध्ये मात्र अलाउड नाहीये. गडी बाद होतोय. 2 चेंडू आणि 4 धावांचं आव्हान असेल अजूनही. बाळादादाचा अनुभव इथे कामाला आलाय. जसा आकाशदादा अधिकारी यांचा अनुभव तिकडे चॅलेंजर्सला कामाला आला, तसा इकडे बाळादादाचा अनुभव कामाला आलाय. स्ट्राईकला असेल कर्णधार. चांगला असा फटका. 1च धाव मात्र भेटते. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा. शेवटचा चेंडू. कंपल्सरी चेसिंग आले. कंपल्सरी
आणि कुठेतरी हातातून गमावलेला सामना, अगदी तोंडाजवळ आलेला घास मात्र गमावून बसलेत ते जय महाराष्ट्र चॅलेंजर्स संघ. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं, खूप चांगली फलंदाजी केली, मात्र जो हो गया वो